नमस्कार मित्रांनो, सी आर ईतर्फे बंपर भरती निघालेली आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये बोलणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर पोस्ट वाईज येथे दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो 10वी 12वी पदवी आणि BSc नर्सिंग वगैरे वरती भरती निघालेली आहेत. तर वेगवेगळ्या पोस्ट आहे आणि त्याच्यानुसार क्वालिफिकेशन वेगळे वेगळे आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये बोलणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि एम्समध्ये आहे, चांगली पेमेंट राहणार आहे. ठीक आहे. तर इथं ॲसिस्टंट डायटिशियनचं क्वालिफिकेशन दिले MSc. ठीक आहे, 2 वर्ष एक्सपिरियन्स. आणि थर्ड पोस्ट जी महत्त्वाची आहे LDC अप्पर डिव्हिजन क्लर्क, ॲसिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲसिस्टंट या सगळ्या पोस्ट आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲसिस्टंटची पोस्ट आहे त्याला 12वी पास पाहिजे आणि स्किल टेस्ट होईल, जे की टायपिंग असेल 35 ते 30. ठीक आहे. हिंदी 30, इंग्लिश 35. ठीक आहे मित्रांनो. आणि एज 18 ते 30 आहे. पे लेवल 2चे असेल. ठीक आहे. 45,000पर्यंत चांगली पेमेंट असेल मित्रांनो याला. 8व्या वेतन आयोगानुसार आता जो सुरू होणार आहे. ज्युनियर असिस्टंट वगैरे सगळ्या याच्यामध्ये हे येतात. आणि समोर अप्पर डिव्हिजन क्लर्क, त्याच्या पण पेमेंट लेवल दिलेले. डिग्री पाहिजे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल, आणि वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफिस डाटाबेस वगैरे. ठीक आहे मित्रांनो. तर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी. 25,000 ते 81,000 पेमेंट असेल. बिटवीन 18 ते 27 एज लिमिट आहे. आणि एज रिलेक्शन OBC वगैरे 3, 4, 5 असं आहे. ठीक आहे. तर हे झालं याचं. आणि आणखी आपण सिलेबस वगैरे संपूर्ण कसं आहे ते डिटेल्समध्ये ते बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. फोर्थ आहे ॲसिस्टंट इंजिनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनियर. ठीक आहे मित्रांनो. याच्यासाठी पात्रता आहे ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. आणि 5 वर्षाचं एक्सपिरियन्स. ठीक आहे. पे लेवल 7चं असेल. हे इथे 2 वर्षाचं पण आहे. ज्युनियर इंजिनियरमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि 2 वर्षाचं एक्सपिरियन्स. ठीक आहे. सिक्स्थ आहे ॲसिस्टंट इंजिनियर ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे आणि 5 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे ॲसिस्टंट इंजिनियर. ठीक आहे. नागपूर, भटिंडा वेगवेगळ्या सिटीजमध्ये एम्समध्ये वॅकन्सीज आहेत. आणि ज्युनियर इंजिनियरला किती पाहिजे? 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. हे बघेल. ठीक आहे. पे लेवल 6 असेल. तर ऑडिओलॉजिस्ट 7 नंबरचे ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट. ठीक आहे मित्रांनो. तर डिप्लोमा इन हेअरिंग लँग्वेज स्पीच DHLS ही पदवी आहे त्याची, म्हणजे पात्रता आहे. ठीक आहे. इथे त्यांची जी लेवल आहे पे लेवल 29,200 ते 92,000 असेल. 8व्या नंबरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमन. ठीक आहे. तर 10वी पास पाहिजे, जसं की मी सांगितलं. 10वी पास प्लस ITI सर्टिफिकेट पाहिजे इलेक्ट्रिशियनचं. ठीक आहे. आणि पे लेवल किती असेल? 4चं असेल. ठीक आहे. इलेक्ट्रिशियन, वायरमन. आणि ते पोस्ट वाईज त्याला हे पण पाहिजे बरं का, 5 वर्षाचं एक्सपिरियन्स लागेल वायरमनला. वरती फ्रेशर चालेल. आता 9 नंबरचं आहे गॅस पंप मॅकॅनिक आणि मिनी फूड रूम अटेंडंट. ठीक आहे. तर 12th क्लास पास पाहिजे. सर्टिफिकेट बॉयलर अटेंडंट कोर्स पाहिजे आणि 1 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे. तर ॲसिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर. ठीक आहे. 10 नंबरचं आहे. क्वालिफिकेशन आहे 12वी पास, डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. 4थ्या लेवलचं पेमेंट असेल. 18 ते 30 एज लिमिट. OT ॲसिस्टंट ऑपरेशन थिएटर ॲसिस्टंट याच्यासाठी सिनियर
12th पाहिजे विथ सायन्स. ठीक आहे. 1 year एक्सपिरियन्स इन ओ टी. ठीक आहे. ओ टीमध्ये 1 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. 21 ते 69,000 पेमेंट असेल. ठीक आहे. ओ टी असिस्टंटचं हे दिले आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये जागा आहे. त्याच्यानुसार क्वालिफिकेशन आणि सगळ्यांचं सिलेबस बघणार आहोत. एक्झाम कशी असणार आहे ते लास्टला बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही जर याच्यामध्ये क्वालिफिकेशन येत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित बघून घ्यायचं मित्रांनो. खूप मोठी मतलब हे आहे PDF, तर त्याच्यामुळं आम्ही शॉर्टमध्ये वाचतो आहे. ठीक आहे. आता 12वा आहे फार्मासिस्ट ग्रॅज्युएट 2. तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन पाहिजे डिप्लोमा इन फार्मसी. ठीक आहे. फार्मसी बेसवरती आहे आणि एक्सपिरियन्स मॅन्युफॅक्चरिंग स्टेज इथं दिले खाली. ठीक आहे. तर 18 ते 25मध्ये हे पाहिजे एज आणि 4-5 पेची पेमेंट असेल त्यांना. ठीक आहे. फार्मासिस्ट वगैरे इथं सगळ्या राज्याच्या विविध जागा आहे मित्रांनो. तर त्याच्यानुसार दिले इथे. ठीक आहे. आणि 14वा आहे मॅकॅनिक किंवा ऑपरेटर, लिफ्ट ऑपरेटर. 10th पास ITI डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे आणि 2 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. मॅकॅनिकला CSSD टेक्निशियन याचं BSc पाहिजे. ठीक आहे. स्टाफ नर्स किंवा हे. आता हॉल अटेंडंट, हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड 3च्या नर्सिंग वगैरे दिले येते. ठीक आहे. तर यांचं 12th पास पाहिजे किंवा 10वी पास प्लस 3 year 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. बिटवीन एज लिमिट काय आहे 21 ते 30. 2 लेवलचं पेमेंट असेल पे सायकल. ठीक आहे. जोधपूर, नागपूर, आपल्या नागपूरमध्ये पण आहे. पे लेवल 1 सेटलमेंट म्हणजे 10वी पास पाहिजे. ठीक आहे. आता समोर बघूया. आता इथे जे 17 लेवलची पोस्ट आहे लॅब अटेंडंट ग्रेड 2च्या आणि लॅब टेक्निशियन, ज्युनियर मेडिकल लॅब टेक्निस्ट आणि लॅब अटेंडंट GR2, लॅब अटेंडंट GR2 वगैरे या संपूर्ण पोस्ट आहे. क्वालिफिकेशन पाहिजे 12वी पास विथ सायन्स. डिप्लोमा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी एक्सपिरियन्स 2 yearचं पाहिजे. ठीक आहे. लॅब टेक्निशियनचं आहे मित्रांनो. पे लेवल 5चे असेल. 18 ते 27 एज लिमिट. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट बॅचलर डिग्री पाहिजे. ठीक आहे. आणि 2 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. विविध एक्सपिरियन्स दिले मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता. आता टेलिफोन ऑपरेटर 12th क्लास म्हणजे पास पाहिजे, यायला पाहिजे. आणि प्रायव्हेट ऑटोमॅटिक ब्रँच एक्सचेंज हा कोर्स पाहिजे. PABX किंवा PBX. ठीक आहे. डेंटल चेअर साईड ॲसिस्टंट 10वी पास 3 वर्ष एक्सपिरियन्स. ठीक आहे. टेक्निशियल ऑफिसर च्या पद आहे इथे. BSc वगैरे पाहिजे त्याच्यासाठी. ज्युनियर रेडिओग्राफर 12th पास पाहिजे, सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा. ठीक आहे. 21,000 ते 69,000 लेवल 3ची पेमेंट असेल. 18 ते 25 एज लिमिट. फार्मासिस्ट 24 पोस्ट आहे. 24 नंबरची पोस्ट फार्मासिस्ट. पे लेवल 5चे असेल. 12th पास आणि कॉम्प्युटर बेसिक नॉलेज पाहिजे. डिप्लोमा सर्टिफिकेट प्लस. ठीक आहे. लाईफगार्ड 12th पास पाहिजे. जवाहरलाल नेहरू 28 year 6 लेवल पेमेंट असेल. ठीक आहे.
लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट याच्या 6 लेवलची पेमेंट असेल. ठीक आहे. ग्रॅज्युएट डिप्लोमा विथ इन लायब्ररी सायन्स. ठीक आहे. बी लिप सायन्स किंवा एम लिप, बी लिप दिले इथे. ठीक आहे. बॅचलर डिग्री लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट कुठे आहे? इम्फालमध्ये. ठीक आहे. तर पॉंडिचेरी, इम्फाल. आता ड्रायव्हरच्या पण जागा आहे. 12th पास पाहिजे, कमर्शियल लायसन्स पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. जोधपूर, पटना, रायपूर. आता इथे फॅमिली प्लॅनिंग वेलफेअर वर्कर मॅट्रिक्युलेशन पाहिजे, म्हणजे 10वी पास, आणि स्पेशल ट्रेनिंग इन फॅमिली प्लॅनिंग वर्क पाहिजे. बत्तीस नंबरची पोस्ट आहे मॉड्युलर. ठीक आहे. 21 ते 35 एज असेल. 5वी लेवलचे पेमेंट असेल आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट इन फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट, मॉडेलिंग, फॉर्म रिकॉग्निशन इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी विथ, म्हणजे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. आता ज्युनियर वॉर्डन याच्यासाठी ग्रॅज्युएट पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 30 ते 45 एज, 2 लेवलचं पेमेंट असेल. आता PA टू प्रिन्सिपल पर्सनल असिस्टंटचं आहे हे. डिग्री पाहिजे, स्किल टेस्ट होईल, स्किल टेस्ट पण पाहिजे. ठीक आहे. 18 ते 30 एज लिमिट, 6व्या लेवलचं पेमेंट असेल. आता इथे स्टेनोग्राफर वगैरे दिले, पर्सनल असिस्टंट, स्टेनोग्राफर. तर स्टेनोग्राफरसाठी 12th पास पाहिजे आणि स्किल टेस्ट होईल. ठीक आहे. स्टेनोग्राफरचं इथे ड्युरेशन दिले 10 मिनिट्स. ठीक आहे. ची पोस्ट आहे कोडिंग क्लर्क, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन्स, 2 पोस्ट आहेत. 18 ते 30 एज आणि पे सायकल असेल 2ची. MSc किंवा 12th पास, 6 मंथ डिप्लोमा सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट, हे सगळं क्वालिफिकेशन असेल त्यांचं. 19,000 ते 63,000 पेमेंट असेल. आता जी 39 लेवल नंबरची जी पोस्ट आहे कॉम्प्युटर डाटा प्रोसेसर. आता याला BE किंवा BTech डिग्री पाहिजे इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स असलं तरी पण चालतं, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा BCA. ठीक आहे. विथ 1 year एक्सपिरियन्स इन डाटा प्रोसेसिंग किंवा ॲनालिसिसमध्ये पाहिजे. 6व्या लेवलचं पेमेंट असेल, 5व्या 6व्या लेवलचं. ठीक आहे. आता ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर याचं क्वालिफिकेशन मास्टर डिग्री वगैरे दिले इथे. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसरचं पण तेच दिलं आहे, मास्टर डिग्री वगैरे. आता 41 सायंटिफिक ऑफिसर कम ट्युटर, याचं MSc फिजिक्स वगैरे दिले. ठीक आहे. टेलर ग्रेड 3चं 10th स्टँडर्ड पास पाहिजे, ITI पाहिजे. तर मित्रांनो, जे इम्पॉर्टंट आहे तेच मी सांगतोय. ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या या क्वालिफिकेशननुसार त्या पोस्ट असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्यायचं. एवढं मोठं पॉसिबल नाही आहे सांगणं, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. टॅक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. BE BTech MCA किंवा प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ऑफिसर ऑडिट, सिक्युरिटी ऑफिसर सोशल. ठीक आहे. याचं पण डिग्री पाहिजे आणि वर्किंग कॉम्प्युटर एक्सपिरियन्स पाहिजे, वर्किंग नॉलेज.
ECG टेक्निशियनचं पण दिले 12th आणि 2 इयर डिप्लोमा पाहिजे. तर मित्रांनो, हे या सगळ्या पोस्ट ज्या बघितल्या आपण त्याचं कॉम्प्युटर बेस्ड CBT एक्झाम होईल. 90 मिनिटाचं ड्युरेशन टाईम असेल, 100 क्वेश्चन असेल आणि 400 मार्कासाठी असेल. एक क्वेश्चन 4 मार्कासाठी. ठीक आहे मित्र. 100 क्वेश्चन 400 मार्क 90 मिनिट टाईम असेल. आणि याचं सिलेबस दिले थोडक्यात म्हणजे 20 क्वेश्चन हे जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटरवरती येईल. ठीक आहे. आणि बाकीचे जे 80 MCQ आहे ते रिलेटेड डोमेनवरती येईल. जे एक्झामचं आहे ते समोर बघणार आहोत आपण. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 5 सेक्शन असेल 18 मिनिटचे आणि 20 क्वेश्चन असेल. ठीक आहे त्याच्यामध्ये एका सेक्शनमध्ये. आणि याला 1/4ची निगेटिव्ह असेल म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर आलेल्या मार्कमधनं 1 मार्क कटेल तुमचा. ठीक आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन दिले हिंदी इंग्लिश सगळ्या या लँग्वेजमध्ये एक्झाम असेल. ठीक आहे. तर पहिले 20 क्वेश्चन जे असणार ना ते आपण बघितले. आता जे 80 क्वेश्चन असणार आहे त्याचं सिलेबस दिलं आहे मित्रांनो. पोस्ट वाईज ॲसिस्टंट डायटिशियनचं फूड न्यूट्रिशन डाएट्सवरती 80% क्वेश्चन असेल इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे. आणि याला स्किल टेस्ट नाही. ॲसिस्टंटसाठी जनरल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेशन, CCS रूल्स, FR बेसिक, कॉम्प्युटर बेसिक्स. ठीक आहे. आणि जे LDC आणि अप्पर डिव्हिजनल क्लर्क, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट याचं जनरल मॅथ्स आणि इंग्लिश हे 80 मार्कासाठी असेल. स्किल टेस्ट आहे मित्रांनो याला. आणि हिंदी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ही एक्झाम राहील. आता मी फक्त स्क्रोल करतो आहे आणि तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा असं बघून घ्या की सिलेबस काय आहे आणि हे काय आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिशियन लाईनमॅनचं इलेक्ट्रिशियन ट्रेडवरती क्वेश्चन असेल 80 क्वेश्चन. ठीक आहे. हिंदी इंग्लिश असेल. SSD टेक्निशियन इथं म्हणजे ज्या पोस्ट आहे आणि त्यांचं जे 80 क्वेश्चन येणार आहे त्यांचं सिलेबस आहे मित्रांनो हा. आणि इकडे इंग्लिशमध्ये होईल की हिंदीमध्ये होईल दोन्ही लँग्वेजमध्ये हे दिले इथं. व्होकेशन ट्रान्सलेटर इंग्लिशमध्ये एक्झाम होईल. ठीक आहे. प्लंबर ट्रेड रिलेटेड हिंदी इंग्लिशमध्ये. असिस्टंट बायोकेमिस्ट्री एक क्वेश्चन येईल. ठीक आहे. हे बघितलं आपण सिलेबस. ठीक आहे. आता समोर काही इम्पॉर्टंट डेट्स बघून घेऊ आणि फीस वगैरे किती आहे ते बघूया. तर मित्रांनो, जनरल OBC कॅन्डिडेटसाठी 3000 रुपये फीस असेल. SC ST आणि EWSसाठी 2400 आणि पर्सन विथ डायबिलिटीज म्हणजे जे अपंगत्व असेल त्यांच्यासाठी फीस नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. फीस जास्तच आहे थोडी म्हणजे खूप सारी जास्त फीस आहेत. ठीक आहे. आता कास्ट वाईज इथे एज रिलेक्शन दिले. SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष, PWBDसाठी 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन 3 इयर्स, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉई ग्रुप C 40 इयर्स आणि बाकीच्या कास्ट वाईज इथे दिले मित्रांनो. ठीक. आता डेट बघून घेऊया की लास्ट डेट केव्हा आहे. आणि ह्याच्या वेळेस राज्यवाईज त्यांच्या साईट दिले. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फॉर्म अप्लाय करण्यासाठी लिंक दिले आहे मित्रांनो. तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकतात. आता इम्पॉर्टंट डेट बघून घ्या व घेऊया. 12/7 पासून चालू झाले आहे. 12 जुलैपासून. तर 31 जुलै ही लास्ट डेट आहे.
तोपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि डेट ऑफ CBT एक्झामची डेट दिली आहे अप्रॉक्स 25 ऑगस्ट. ठीक आहे. आणि जी स्किल टेस्ट आहे ती नोटिफाय केली जाईल नंतर. टेंटेटिव्ह मतलब संभावना आहे मित्रांनो 25 ऑगस्टला होईल म्हणून, त्याच्यासमोर पण जाऊ शकते. ठीक आहे. आय होप तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. आणि असले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली अप्लाय करू शकता. थँक्यू.